आदिवासी बालकांच्या आरोग्यासाठी सुरक्षा कवच सोनखांबा आश्रमशाळेचा प्रकल्प राज्यस्तरावर। नंदुरबार जिल्ह्याचा विज्ञान क्षेत्रात डंका सोनखांबा आश्रमशाळेचा प्रकल्प नागपूरला झेपावला। कमी खर्चात प्रभावी उपाय, आदिवासी बालकांसाठी विकसित सुरक्षा कवच प्रकल्पास प्रथम क्रमांक। सोनखांबा नंदुरबार जिल्ह्यात आयोजित 27व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सोनखांबा येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रकल्पाने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधले। शाळेचा आदिवासी बालकांचे सुरक्षा कवच हा समाज उपयोगी व अभिनव प्रकल्प प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून त्याची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली। या उल्लेखनीय यशामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या शैक्षणिक व वैज्ञानिक गुणवत्तेचा नावलौकिक राज्य पातळीवर पोहोचला आहे। आदिवासी व दुर्गम भागातील बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी तयार करण्यात आलेले हे उपकरण सर्दी, खोकला, निमोनिया यासारख्या आजारांपासून लहान बालकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। हा प्रकल्प मार्गदर्शक शिक्षक कुमार योगेश रोहिदास खरडे यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आयुष गणेश गावित, धन्या कांत्या वडवी यांनी साकारलाय। प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष निर्मितीपर्यंत विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द व वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवला। कमी खर्चात स्थानिक साधन सामग्रीचा वापर करून आणि सोप्या पद्धतीने तयार करता येणे ही या उपकरणाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। त्यामुळे आदिवासी व दुर्गम भागातील बाल आरोग्य सेवेसाठी उपकरण उपयुक्त ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वर्ग, पालक वर्ग तसेच परिसरातील नागरिकांनी दर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। या यशामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, नवकल्पकता आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधोरेखित झाली असून जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीला नवा आयाम मिळालाय। सम्राट V7 न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट।